पण जी मुलं 2026 आता पासआउट होणार आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजमधून फायनल इयरचा डिग्रीचा तुमचा पेपर देऊन बाहेर पडणार आहे त्यानंतरचा येणारा एकूण एक दिवस हा आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्या प्रोफाईलमध्ये करिअर गॅप म्हणून ॲड होत जातो. यामध्ये खूप चांगल्या चांगल्या कंपनीज या फायनल इयरला असणाऱ्या स्टुडंटला, थर्ड इयरला असणाऱ्या स्टुडंटला खूप बेस्ट IT अपॉर्च्युनिटीज, जिथे त्या IT कंपनीज त्या स्टुडंटला स्टायपेंड अमाऊंटसुद्धा चांगल्या पे करतात आणि एक एक्सपिरियन्स पण स्टुडंटचा बिल्ड होतो व्हॅलिड त्यांचे ग्रॅज्युएशन चालू असतानाच. असं खूप सकारात्मक वातावरण एकंदरीत ज्याला कोणाला IT इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर चालू करायचं आहे त्यासाठी 2026 नक्कीच आहे. अजिबात कुठलाही वेळ वाया न घालवता कुठलं तरी एक स्पेशलायझेशन करणं पाहिजे, कारण जर स्पेशलायझेशन नाही केलं तर त्यांना IT करिअर त्यांचं चालू होण्याचे जे चान्सेस आहेत विदाऊट स्पेशलायझेशन आजच्या जमान्यामध्ये ऑलमोस्ट नाके बरोबर आहे. कारण आजकाल फक्त मॅन्युअल टेस्टिंगवरती कुठल्याही फ्रेशर स्टुडंटला जॉब भेटणार नाहीये. ऑटोमेशन आता तुम्हाला मॅन्युअल सोबत ऑटोमेशन जसं की तर सर 2026 अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत की एखादा नॉर्मल स्टुडंट जरी तो शिकला तरी त्याला लाखोंचं पॅकेज लागू शकतं? AI मुळे इंडस्ट्रीला धोका आहे हे खूप चुकीचा गैरसमज आहे. AI मुळे इंडस्ट्री चेंज खूप फास्ट होती आणि हा चेंज ज्यांना अडॉप्ट करता येत नाही ना ते या गोष्टीची बोंब मारत फिरतात की अरे AI मुळे इंडस्ट्रीला धोका आहे. असं नाहीये. परंतु जे सामान्य घरातले मुलं असतात की जे आपण म्हणतो ना की तालुका लेवलच्या प्लेसेसमधून आलेले असतात, इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून आलेले असतात, तर त्यांना प्रॉपर असं गाईड करणारं कोणी नसतं. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस द्याल? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आज आपण IT करिअरवरती पॉडकास्ट करणार आहोत. तर IT करिअरच्या बाबतीत आपले अनेक पॉडकास्ट झालेले आहेत. त्यापैकी सगळ्यात चांगले जे पॉडकास्ट झालेले आहेत ते संदीप भुतारे सरांसोबत झालेले आहेत की जे येस इन्फोटेकचे फाउंडर आहेत आणि जे IT करिअर कोच म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर त्यांना आज आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे की आता 2026 चालू झालेलं आहे. तर 2026 IT करिअरचे किती चान्सेस आहेत आणि जे मुलांना गायडन्स हवं आहे त्यासाठी आज आपण त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. येस, तर संदीप सर, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. येस, तर आता 2026 चालू झालेलं आहे. तर सर, सगळ्यात आधी मला सांगा की सध्याच्या कंडिशनला IT सेक्टरमध्ये काय काय नवीन अपॉर्च्युनिटीज येत आहेत? सर, पहिली गोष्ट, आत्ता 2026 हे जे वर्ष आहे याची जर तुलना केली मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये तर त्या तुलनेने IT ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या भरपूरच जास्त आहेत. 2025 थोडंसं वातावरण चिंतेचं बनलं होतं, कारण जे ट्रम्प टेरिफ्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या भारतीय IT इंडस्ट्रीसाठी खूप नवीन होत्या. त्याच्यामुळे प्रत्येकाचाच एक वेट अँड वॉचचा अप्रोच होता, अरे काय होतंय काय नाही. बट येस, आपल्या भारत सरकारने त्या गोष्टीसुद्धा खूप व्यवस्थितपणे हँडल केलेल्या आहेत. रॅदर आता टेरिफ्स कमी झालेले आहेत आणि सर्व्हिस इंडस्ट्रीवरती टेरिफ येतोय की काय IT इंडस्ट्रीवरती अशी एक भीती नकळत प्रत्येकाच्या मनात होती. पण ती भीतीसुद्धा आता ठेवण्याचं काही कारण नाही आहे, कारण ऑफकोर्स तसं काही होणार नाही. त्याच्यामुळे येस, 2026 खूप चांगल्या उत्तम IT अपॉर्च्युनिटीज या आपल्या फ्रेशर स्टुडंटसाठी आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अगोदर कसं व्हायचं की प्रत्येकाला डिग्री पूर्ण होण्याची वाट पाहायला लागायची IT करिअर चालू करण्यासाठी. पण आता स्टायपेंड बेस्ड इंटर्नशिप्स हा जो एक खूप चांगला प्रकार आधीही होता पण त्याचं प्रमाण थोडं कमी होतं. यामध्ये खूप चांगल्या चांगल्या कंपनीज या फायनल इयरला असणाऱ्या स्टुडंटला, थर्ड इयरला असणाऱ्या स्टुडंटला खूप बेस्ट IT अपॉर्च्युनिटीज, जिथे त्या स्टुडंटला, जिथे त्या IT कंपनीज त्या स्टुडंटला स्टायपेंड अमाऊंटसुद्धा चांगल्या पे करतात आणि एक एक्सपिरियन्स पण स्टुडंटचा बिल्ड होतो व्हॅलिड त्यांचे ग्रॅज्युएशन चालू असतानाच. असं खूप सकारात्मक वातावरण एकंदरीत ज्याला कोणाला IT इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर चालू करायचं आहे त्यासाठी 2026 नक्कीच आहे. ओके. नंतर सर, ही तर खूप भारी गोष्ट आहे की IT आता नवीन खूप भरपूर सारे अपॉर्च्युनिटीज येतात. पण मग इथं प्रॉब्लेम काय होतं ना की जे मेट्रो सिटीजचे मुलं आहेत त्या ITच्या करिअरमध्ये लगेच चांगली प्लेस होतात, चांगलं पॅकेज त्यांना मिळतं. परंतु जे सामान्य घरातले मुलं असतात की जे आपण म्हणतो ना की तालुका लेवलच्या प्लेसेसमधून आलेले असतात, इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून आलेले असतात, तर त्यांना प्रॉपर असं गाईड करणारं कोणी नसतं. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस द्याल? याच्यामध्ये कसं आहे, जी आपली सामान्य घरातली मिडल क्लास घरातली जी मुलं आहेत, जिथं एकंदरीत जेमतेम आई वडील त्या मुलांना पूर्ण जिद्दीने एक चांगले शिक्षण देतात आणि त्या मुलांनासुद्धा मनातून माहिती आहे की माझे आईवडील इथपर्यंत माझ्यासाठी खरंच खूप चांगलं करू शकतात, त्यानंतरच्या आयुष्याची जबाबदारी माझीच आहे. किंवा ग्रॅज्युएशन नंतर मला अगदी वर्षानुवर्षे
घरचे आई वडील जे आहेत ते साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर कुठंतरी आर्थिक अडचणी त्यांच्यावरती आहेत, जेणेकरून तुम्हाला खूप पुढे नाही सपोर्ट करू शकणार आहेत. तर मग अशा मुलांनी काय केलं पाहिजे, जी मुलं आत्ता कॉलेजला आहेत आणि आपल्या माध्यमातून हा पॉडकास्ट पाहत आहेत किंवा त्यांचे पालकसुद्धा हे पॉडकास्ट पाहत आहेत. सो 2 प्रकारचे मुलं याच्यामध्ये आहेत. सो जे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आत्ता आहेत, त्यांना ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये IT करिअर करायचं आहे ते त्यांनी स्पेसिफिक करणे की मला डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे किंवा मला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे. पहिली गोष्ट स्पेशलायझेशन कुठे करायचं आहे हे ज्याने त्याने आत्ताच ठरवणे आहे. आणि फर्स्ट इयरला असताना बेस्ट प्लॅन काय आहे की फक्त त्या टेक्नॉलॉजीच्या बेसिक गोष्टी शिकून घेणं, एकदम बेसिक ज्या कोडिंग लेवलच्या आपण असतो किंवा स्क्रिप्टिंग लेवलच्या, बेसिक स्क्रिप्टिंग तेवढंच, कारण बाकीचा कॉलेजचा पण अभ्यास असतो. सेकंड इयरला गेल्यावर त्या टेक्नॉलॉजीच्या थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टीमध्ये शिकून घेण्यावरती त्या स्टुडंटने फोकस केला पाहिजे, जसं की नेक्स्ट ॲडव्हान्स आहेत, काही फ्रेमवर्क आहेत, अशा बाकीच्या गोष्टी. आणि थर्ड इयरला आजकाल कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जर 3 वर्षाची डिग्री असेल, समजा BCA BCS आहे किंवा इंजिनिअरिंग BTech सारखी 4 वर्षाची डिग्री, थर्ड इयरला कंपल्सरी इंटर्नशिप या आहेतच. सो अशा वेळेस प्रॅक्टिकल रिअल टाईम IT कंपनीमध्ये इंटर्नशिप करणं, जेणेकरून कॉलेजच्या छताखाली असतानाच त्या स्टुडंटचा एक व्हॅलिड एक्सपिरियन्स बिल्ड होतो. कारण इंटर्नशिपला जिथे कंपनी स्टायपेंड अमाऊंटसुद्धा पे करतात, तर त्याला ऑफकोर्स एक व्हॅलिड एक्सपिरियन्स म्हणून फ्रेशर स्टुडंटच्या केसमध्ये तर पॉझिटिव्हली ग्राह्य धरलंच जातं. आणि ह्या सगळ्याचा उपयोग काय होणार की जेव्हा तो स्टुडंट त्याची 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची डिग्री पासआउट होणार आहे, त्याच्याकडे एक स्पेशलायझेशनचं नॉलेज आहे. दुसरी गोष्ट त्याच्यावरती त्या टेक्नॉलॉजीवरती रिअल टाईम काम केल्याचं एक एक्सपोजर, इंडस्ट्री एक्सपोजर त्या स्टुडंटकडे आहे. आणि अशा स्टुडंटला त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ज्या चांगल्या चांगल्या IT कंपनीज आहेत त्या नक्कीच खूप चांगल्या पॅकेजवरती हायर करतातच करतात. हा एक प्लॅन झाला जी मुलं आत्ता कॉलेजला आहेत. आणि जी मुलं पासआउट झालेली आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन पासआउट झालेलं आहे आता मागच्या वर्षी वगैरे, किंवा जे 2026ला पासआउट होणार आहे, ज्याच्यासाठी आता खूपच कमी वेळ राहिलेला आहे, अशा मुलांचं काय, त्यांचा पाय अजूनच खोलात आहे. खरं सांगायचं म्हणजे त्यांनी लवकरात लवकर अजिबात कुठलाही वेळ वाया न घालवता कुठलं तरी एक स्पेशलायझेशन करणं पाहिजे. कारण जर स्पेशलायझेशन नाही केलं तर त्यांना IT करिअर त्यांचं चालू होण्याचे जे चान्सेस आहेत विदाऊट स्पेशलायझेशन आजच्या जमान्यामध्ये ऑलमोस्ट नाके बरोबर आहेत. सो ज्यांचं पासआउट झालेलं आहे त्यांनी इमिजिएट अपग्रेडेशनला सुरुवात करणं, आणि जे कॉलेजला आहेत त्यांनी हा ट्रॅक फॉलो करणं, जेणेकरून त्यांचं बेस्ट चांगल्या पॅकेजनुसारच IT करिअर हे चालू होणार आहे. पण मग काही मुलांचं असं म्हणणं असतं की यार इंटर्नशिपचा काय उपयोग नाही होत, आपण डायरेक्टली जॉबच जॉईन करू चांगल्या कंपनीमध्ये. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आणि जर समजा एखादा मुलगा असेल की ज्याला जॉईन करायची असेल इंटर्नशिप, तर त्याने कसं प्रिपरेशन केलं पाहिजे त्यासाठी? सर, जसं तुम्ही म्हटलात की काही मुलांना असं वाटतं की इंटर्नशिपचा काही उपयोग नाही, हे आत्ता त्यांच्या मित्रांना सांगतात जेव्हा ते कॉलेजमध्ये आहेत. पण जेव्हा पासआउट होणार आहेत ना, त्याच्यानंतर त्यांनाच कळतं की अरे यार, कदाचित त्यावेळेस इंटर्नशिप केल्यास तर खूप फायदा झाला असता. याचं रिझन असं आहे, मी मगाशी पण सांगितलं, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये, कंपनी तुम्हाला स्टायपेंड अमाऊंट पण देते, रिअल टाईम टेक्नॉलॉजीवरती प्रोजेक्टवरती काम करायला देते ना, तेव्हा त्या मुलाच्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूअरचा त्या मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक स्टुडंट ज्याने फक्तच इंटर्नशिप वगैरे काही न करता फक्त नॉर्मल डिग्री घेतलेली आहे याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो जर एखाद्या स्टुडंटने इंटर्नशिप केलेली आहे तर त्या इंटरव्ह्यूअरला पण माहिती आहे ना की जर एखाद्या कंपनीने याला इंटर्नशिपसाठी अपॉर्च्युनिटी दिली, याला सिलेक्ट केलंय, याला स्टायपेंड अमाऊंट दिली, काहीतरी पे केलं, काहीतरी प्लस पॉईंट त्याच्यामध्ये आहे ना. आणि त्याच्यानंतर तो इंटर्नशिप म्हणून जेव्हा एखाद्या कंपनी जॉईन करतो, सर फक्तच टेक्निकल नॉलेज नसतं, टीम बिहेवियर आहे, टीम कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर कॉर्पोरेटचं जे मॅनर्स, इटिकेट्स जेव्हा आपण कंपनीमध्ये जाऊन शिकतो कॉलेजला असतानाच, हा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो सर. आणि मी याला एक्सपिरियन्सच म्हणतो. सो जर आपले कुणी विद्यार्थी मित्र किंवा एखादे पालक त्यांची मुलं जर आपल्याला हे सांगतायत की अरे काय इंटर्नशिपचा उपयोग नाही, तर त्याला म्हणावं ठीक आहे, तुला काही उपयोग नाही आहे, नो प्रॉब्लेम, मला कसा उपयोग त्याचा करून घ्यायचा हे मी बघतो माझ्या करिअरमध्ये. त्याच्यामुळे इंटर्नशिपचा फायदा हा 100% होतो सर, कारण तो एक रिअल टाईम एक्सपिरियन्सच आहे ना सर. बरोबर. पण मग त्याच्यासाठी सिलेक्ट व्हायचं असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी केली पाहिजे किंवा काय प्लॅन कसा ठेवला पाहिजे? सर, सिलेक्ट होण्यासाठी ना आजकाल इंटर्नशिप आपल्याला जनरल टेक्नॉलॉजीमध्ये मिळतच नाही. साधं उदाहरण देतो की थर्ड इयरचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्सला आजकाल इंटर्नशिप कंपल्सरी आहे. काही कंपन्यांना 1.25 महिन्याची इंटर्नशिप असते, काही ठिकाणी 3 महिने 4 महिन्याची इंटर्नशिप असते. तिथे सुद्धा कंपन्यांचा अप्रोच झालेला आहे की आम्हाला स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज असलेलेच लोक पाहिजे. सो असं नाही की मी कॉलेजला आहे, हे माझ्या सिलेबसमध्ये झालंच नाही.
जनरलची काहीच व्हॅल्यू नाही. जर तुमच्याकडे जनरल नॉलेज आहे ना, तर भारतात एका वर्षी टाइम्स ऑफ इंडियाच्या आकड्यानुसार फक्त इंजिनियर 15 लाख पास आउट होतात अराउंड. सो मग त्या 15 लाखामध्ये तुमच्यामध्ये खरंच विशेष फरक नाही, कारण सगळ्यांची डिग्री सेम आहे, थोड्याफार फरकाने सिलेबस सेम आहे. सो व्हॉट्स डिफरन्स इन यू. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच कुठल्या ना कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन हे केलंच पाहिजे. ते स्पेशलायझेशन असेल तर त्या स्पेसिफिक नॉलेज, ज्या बेसिक नॉलेज ज्या स्टुडंटला आहे त्या स्टुडंटला कंपनीज त्या बेसिक नॉलेजवरती हायर करतात, त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीच्या ॲज अ इंटर्न, आणि स्टायपेंड अमाऊंट पण देतात, आणि रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करण्याची एक उत्तम संधी पण त्यांना देतात. त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आपण जर आपल्या मित्रांचं वगैरे ऐकत बसलो, जिथं त्या मित्रांनी पण कधी IT इंडस्ट्री पाहिलेली नाही, याने स्वतःने पण पाहिलेली नाही आहे, आणि फक्त वरवर IQ माहितीवरती जर आपण असं बोललो की नाही याचा फायदाच होत नाही वगैरे, तर फायदा नाहीच होणार आहे. पण जो त्याचा फायदा करून घेतो ना, तो यांच्यापेक्षा 4 पट चांगलं पॅकेजही कमवतो फ्रेशर असतानाच. बरोबर. ओके सर, तर तुम्ही एकदम व्यवस्थित समजून सांगितलंय. पण मग तरी कसं असतं ना, की जे आपले नॉर्मल मुलं असतात मिडल क्लास घरातले, त्यांना IT करिअरच्या बाबतीत गाईड करणार कोणी नसतं. तर त्यांच्यामध्ये एक मनात कन्फ्युजन असतं की मी डेव्हलपमेंटमध्ये जाऊ, की मी टेस्टिंगमध्ये जाऊ, की मी डेटा सायन्समध्ये जाऊ. तर हा जो डिसिजन आहे तो त्यांनी कशाच्या बेसिसवर घेतला पाहिजे? तुम्ही म्हणताय ते अगदी करेक्ट आहे सर, की काय ना, आपल्या सामान्य घरातील जे मिडल क्लास फॅमिलीतील आपल्या विद्यार्थी मित्रांना आहे ना, करेक्ट गाईड करण्याऐवजी त्यांचं कन्फ्युजन करण्यामध्ये सगळ्यांचा वेळ आज जास्त वेस्ट होतोय. सो ती एक गोष्ट आहे. सो जेव्हा आता एक जो स्टुडंट आहे त्याला डिसिजन घ्यायचा आणि त्याला जास्त गाईड करणारं कोणी नाही, त्या सर्वांना मी एक सिम्पल लिटमस टेस्ट सांगतो. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात आणि तुम्हाला बेसिक गोष्टी जे सिलेबस आपण शिकत असतो ते करत असताना जर थरो कोडिंगमध्ये इंटरेस्ट वाटतोय की हा यार एखादं कोडिंग म्हणजे कसं आहे सर, डेव्हलपमेंटचं काम हे खूप पेशन्सचं आहे. ओके. सो कधी एखादं लॉजिक डेव्हलप करायला एखाद्याला 1 तास लागतो, कधी एखाद्याला 4-6 तासही लागतात. सो तेवढी एक चिकाटी, तेवढा पेशन्स, आणि जर त्या गोष्टीतनं एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटते, हां मी एवढा पेशन्स ठेवू शकतो, एवढं शांत डोक्याने मी लॉजिक डेव्हलप करू शकतो, ट्रायल अँड एरर खूप वेळा करू शकतो, हे करत असताना एक माणूस म्हणून मला स्वतःला इरिटेट होत नाही किंवा मी गिव्हअप करत नाही ना, तर अशा पर्सनने बिंदास सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जावं. नो इश्यू, कारण त्याला खूप चांगलं करिअर आहेच आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 10वी नंतर 9वी-10वी ऑनवर्ड्स आपल्याला आजकाल बऱ्यापैकी स्ट्रॉंग मॅथ्स कन्सेप्ट असतात. 11वी-12वीला तर असतात आणि कॉलेजला असतानाही असतात. सो जर एखाद्या स्टुडंटला असं दिसतंय की त्याचं मॅथ्सच्या कन्सेप्ट खूप चांगल्या आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत, किंवा मॅथ्स ज्याचं पक्क आहे, मग अशा स्टुडंट्सने जिथं या कन्सेप्टचा त्याच्या फ्युचर करिअरसाठी बेस्ट अँड बेस्ट उपयोग होणार आहे, ती फील्ड आहे डेटा सायन्स. कारण तिथे या कन्सेप्ट आपल्याला डेफिनेटली मेजर पार्ट म्हणून लागतातच. बाकीच्याही काही कोडिंग कन्सेप्ट असतातच ऑफकोर्स, बट जर मॅथ्स वगैरे स्ट्रॉंग आहे, ॲनालिटिकल थिंकिंग वगैरे ह्या गोष्टी जर स्ट्रॉंग आहेत, तर मग अशा स्टुडंट्सने डोळे झाकून डेटा सायन्सला जायला काहीच त्याच्यामध्ये चुकीचं नाही, बिंदास ते स्टुडंट जाऊ शकतात. सो हे छोटंसं एक लिटमस टेस्ट जर प्रत्येक स्टुडंट जे आज आपल्या माध्यमातून हा पॉडकास्ट पाहत टेस्टिंगसाठी, तर सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये कसं होतं, एक 8-10 वर्षापूर्वी फ्रेशर मुलांची अशी धारणा होती की अरे मला कोडिंग वगैरे जास्त काय जमत नाही, मला कोडिंगची भीती वाटते, जास्त काय मला डोक्याला ताण नको म्हणून मी टेस्टिंगमध्ये जातो. तर असं नाही करायचं आहे, कारण आजकाल फक्त मॅन्युअल टेस्टिंगवरती कुठल्याही फ्रेशर स्टुडंटला जॉब भेटणार नाहीये. ऑटोमेशन आता तुम्हाला मॅन्युअल सोबत ऑटोमेशन, जसं की त्याच्यामध्ये पण कोर जावा येतं, सेलेनियम सारखे काही टूल्स आहेत, हे तर मी बेसिक सांगितलं. अजूनही काही ॲडव्हान्स टूल प्ले राईट वगैरे आहेत जे मार्केटमध्ये आलेले आहेत. सो असं नाही की सॉफ्टवेअर टेस्टिंग खूप सोपं आहे, ही कन्सेप्ट प्लीज सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाका. असं आत्ताच्या मुवमेंटला नाही आहे. एक लॉजिकल मेन तिथं कसं आहे सर, आपल्याला व्हिज्युअलायझेशन स्किल, की टेस्टिंग म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आपण करतो काय की ते प्रॉडक्टचा एक बेसिक फेज रेडी आहे, पण ती एंड टू एंड यूज करताना युजर काय काय चुका करू शकतो, काय काय त्याचे वर्कफ्लोज असू शकतात, ह्याचा अगोदरच ॲनालिसिस करून ते अशा प्रकारे टेस्ट करणे की हा रिअल टाईममध्ये ते सॉफ्टवेअर फेल होणार नाही. सो डेफिनेटली एक स्ट्रॉंग एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करण्याची जी एक मेंटॅलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, ती आपल्याला याच्यामध्ये लागते. बेसिक कोडिंग लँग्वेज लागणार, कोर जावा किंवा कुठली असेल, पायथॉन असेल, ही आपल्याला त्याच्यामध्ये लागतेच. आणि काही ॲडव्हान्स टूल जसं मी ऑटोमेशनचं सांगितलं, सेलेनियम आहे, प्ले राईट आहे, API टेस्टिंग रिलेटेड टूल असतं. सो या गोष्टी लागतात. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग हे सोपं नाही आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जर मन लावून मेहनत करण्याची जबाबदारी असेल, एक जबाबदारी घेण्याची मानसिकता असेल, तर स्टुडंट याच्यामध्ये नक्की जाऊ शकतात. तर सर 2026मध्ये अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत की एखादा नॉर्मल स्टुडंट जरी तो शिकला तरी त्याला लाखोंचं पॅकेज लागू शकतं? सर याच्यामध्ये 3 टेक्नॉलॉजी आहेत ज्याला 2026मध्ये जर तो एखादा स्टुडंट करिअर चालू करतो, तर आय अज्युम की तो फ्रेशर आहे
आणि पुढचे काही 20-25 वर्ष तो त्याचं करिअर करणार आहे, ॲटलिस्ट 15-20 वर्ष. तर 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे म्हणजे प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जिथे वेब डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी आहेत, बॅकएंडला लॉजिक वगैरे डेव्हलप करायला लागतं. तर या गोष्टीला डेफिनेटली कधीच मरण नाही आहे. तुम्ही बाकी न्यूजमध्ये कितीही ऐका की हे टूल आलं आणि याच्यामुळे हे सॉफ्टवेअर डेव्हलप होते, तर तिथे फक्त आपल्याला बेसिक साचा मिळतो. प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपरला एक पर्सन म्हणून क्लायंटच्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून तसं सॉफ्टवेअर डेव्हलप करायला लागतं, कॉम्प्लेक्स सिस्टीमवरती काम करायला लागतं. सो बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपर या रोलला आजही भरपूर चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे, फ्युचरमध्येही आहेत आणि आत्ता तर आहेच आहे. सो याच्यामध्ये स्टुडंट जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, खास करून कोविड पॅन्डेमिक नंतर डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजला आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला स्कोप आलेला आहे. जसं की डेटा सायन्स असेल, डेटा ॲनालिटिक्स असेल, बाकीच्या पण बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये सुद्धा खूप एक उत्तम आणि लॉंग टर्म करिअर फ्युचरमध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की आजकाल कुठलंही सॉफ्टवेअर हे क्लाउड्सवरती चालतात. म्हणजे याचा जो सर्व्हर वगैरे क्लाउड असतं, असं नाही की लोकल सर्व्हर कुठला आहे. क्लाउड इंजिनियर. सो क्लाउड 2026मध्ये एखाद्या फ्रेशर स्टुडंटला डोळे झाकून जर चांगलं आय टी करिअर चालू करायचं असेल, जे त्याला चांगलं पॅकेज देणार आहे, तर या 3 गोष्टीपैकी एक कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये त्याने त्याचं आय टी करिअर चालू केलं तर नक्कीच त्याला पुढचे काही वर्ष 25-30 वर्ष तरी मरण नाही. ओके. आणि आजकाल लोक AI बद्दल भरपूर असं चर्चा करत असतात की AI मुळे आय टी इंडस्ट्रीला खूप धोका आहे. तर याची रियालिटी काय आहे, आणि जर समजा एखाद्याला AI इंजिनियर म्हणून जर करिअर करायचं असेल तर त्याचा मॅप कसा असेल? पहिली गोष्ट कसं आहे सर, AI-मुळे इंडस्ट्रीला धोका आहे हे खूप चुकीचा गैरसमज आहे. AI-मुळे इंडस्ट्री चेंज खूप फास्ट होती आणि हा चेंज ज्यांना ॲडॉप्ट करता येत नाही ना, ते या गोष्टीची बोंब मारत फिरतात की अरे AI-मुळे इंडस्ट्रीला धोका आहे. असं नाही आहे. सो AI आजकाल प्रत्येक आय टीची जी एक्स्ट्रीम आहे, टेक्नॉलॉजी आहे किंवा आपण काय म्हणतो एक जॉब रोल आहे, तो डेव्हलपरचा असेल, तो डेटा सायंटिस्टचा असेल, इव्हन तो सॉफ्टवेअर टेस्टिंगचा असेल किंवा बाकीचे काही नॉन टेक्निकल किंवा लेस टेक्निकल नॉलेजवाले पण आय टीमध्ये रोल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये AI हे एक सपोर्टचं काम करते सर. म्हणजे AI वापरून तुम्ही तुमच्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी खूप वाढवू शकता आय टीमध्ये. दॅट डझंट मीन की AI तुम्हाला रिप्लेस करणार आहे. AIचे जे टूल्स आहेत ते वापरायला कुणीतरी माणूसच लागणार आहे. बरोबर आहे. हे ज्यांना कळणार आहे ते कधीच AIला घाबरणार नाही. पण ज्यांना नव्याने काही गोष्टी शिकायच्याच नाहीत, नवीन टेक्नॉलॉजी ॲडॅप्टच करायची नाही, अजूनही 10-10, 15-15, 20-20 वर्ष जुन्या गोष्टीमध्ये ज्यांना अडकून राहायचं आहे, ते लोक या गोष्टीबद्दल जास्त आरडाओरडा करतात की यामुळे इंडस्ट्रीला धोका आहे. असं नाही आहे. AI हे एक सपोर्टिव्ह टूल आहे किंवा कुठल्याही त्याच्या टेक्नॉलॉजीचं. त्याच्यामुळे जे काही करंट काम आपण आता आय टी इंडस्ट्रीमध्ये करतोय त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याच्यामध्ये आपला स्पीड वाढणार आहे, आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे. सो ज्याला AI खूप चांगलं येतं तो खूप प्रचंड ग्रो होणार आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये. आणि ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे लोक म्हणतात ना सर की AI-मुळे फ्रेशरला जॉब नाहीत वगैरे असं तर त्यांना लाईव्ह एक्झाम्पल मी देतो या पॉडकास्टच्या थ्रू. जेव्हा AIचं बूम मार्केटमध्ये नव्हतं तेव्हा एक जॉब रोल आहे जो मार्केटमध्ये नव्हता, AI इंजिनियर. आजकाल फ्रेशर कॅन्डिडेटला सर्वात जास्त पॅकेज AI इंजिनियर हा जॉब रोल जो नव्याने क्रिएट झाला AI-मुळे त्याच्यामध्ये मिळत आहे. सो या पॉझिटिव्ह गोष्टीकडे पण आपण पाहिलं पाहिजे. सो या काही बेसिक टेक्नॉलॉजी आहेत, टूल्स आहेत, ते शिकल्या तर ऑफकोर्स. आणि ह्या जॉब प्रोफाईलमध्ये पण स्टुडंटला खूप चांगले रोल आहेत. सो AI-मुळे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएटही होत आहेत, झालेले आहेत. डेफिनेटली प्रॉम्प्ट इंजिनियर ही जॉब प्रोफाईल 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी नव्हतीच. आता सगळीकडे त्याची डिमांड आहे आणि पॅकेजही खूप चांगलं आहे. सो AI-मुळे येस इंडस्ट्रीमध्ये चेंजेस होत आहेत, रिव्होल्युशन होत आहे, पण त्याच्यामुळे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी पण क्रिएट होत आहे. आपण आपला अप्रोच जर पॉझिटिव्ह ठेवला तर हे नक्कीच शक्य आहे सर. ओके. आता सर हे या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या मुलांच्या अँगलने झाल्या, पण मला एक विचारायचं की ज्या सामान्य घरातल्या मुली आहेत त्यांना जर आय टी सेक्टरमध्ये यायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे? आपल्या ज्या काही महाराष्ट्रातील सगळ्या सामान्य मिडल क्लास फॅमिलीतल्या मुली आहेत ना, त्यांचं स्ट्रगल मी तर मानतो सर मुलांपेक्षा 1 पटीने जास्त आहे. त्यांचं कारण असं आहे, जर एखादा मुलगा पासआउट झाला आणि त्याला एक 8-10 महिने नाही नोकरी मिळाली तरी त्याला घरचे म्हणणार आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, अजून जरा वेळ घे कर. पण ती परिस्थिती आपल्या बऱ्याचशा मुलींच्या केसमध्ये नाही आहे. इवन 8-10 महिने जाऊ द्या सर, मी काही कॉलेजेसमध्ये Tier 2 Tier 3 सिटीमध्ये अशी सिच्युएशन पाहतो जेव्हा मी सेशनला जातो की फायनल इयरला डिग्री एखादी मुलगी करते त्याच्या आधीच मुलगा पाहून ठेवलेला असतो, घरच्यांनी तयारी करून ठेवलेली असते तिच्या लग्नाची, आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तिला डिग्री करणे हे चालू आहे की बाबा उद्या आपल्या मुलीचं शिक्षण
चार चौघीमध्ये कमी नको दिसायला म्हणून फॉर्मॅलिटीसाठी डिग्री. सो अशा केसमध्ये ज्या मुली आहेत त्यांना डबल स्ट्रगल करायचं आहे. पहिलं स्ट्रगल तर त्यांना बाकीच्या सोशल गोष्टींचं वगैरे आहेच. दुसरं स्ट्रगल त्यांना हे बॅक ऑफ द माइंड त्यांच्या हे चालू की जर माझं वेळेत IT करिअर चालू नाही झालं. आणि दुसरं स्ट्रगल त्यांना हे करायचं आहे की जर माझी डिग्री पासआउट व्हायच्या काही महिन्यांचाच वेळ माझ्याकडे आहे, त्या महिन्यामध्ये जर माझं IT करिअर चालू नाही झालं तर माहिती आहे की कन्फर्म घरचे लग्न लावून देणार आहे आणि त्यावेळेस मी काहीच बोलू शकणार नाही. सो अशा मुलींनी खास करून ज्यांना माहिती आहे की येस आपल्या घरातली कौटुंबिक परिस्थिती अशी आहे, सामाजिक परिस्थिती तर महाराष्ट्रातली जवळपास सारखीच आहे, कुठेही तुम्ही असं सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली, अशा मुलींनी फर्स्ट इयरला असल्यापासूनच फर्स्ट इयरमध्ये बेसिक गोष्टी, सेकंड इयरमध्ये त्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स गोष्टी आणि थर्ड इयरला असताना इंटर्नशिप हा ट्रॅक फॉलो केला तर नक्कीच त्यांची डिग्री पूर्ण झाल्यावर चांगलं लगेच IT करिअर चालू होणार आहे, जेणेकरून नक्कीच त्या मुलींना कुठेतरी एक मुलगा सिलेक्ट करण्यामध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बेटर अपॉर्च्युनिटी आणि बेटर ऑप्शन्स अवेलेबल असतील असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. ओके. आणि ज्या मुली आहेत की ज्यांचं समजा लग्न झालेलं आहे किंवा त्यांनी थोडंसं करिअर गॅप घेतलेला आहे, काही प्रेग्नन्सीमुळे असेल किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे, तर त्यांना जर पुन्हा त्यांचं IT करिअर चालू करायचं असेल किंवा नव्याने IT करिअर चालू करायचं असेल तर त्याचा रोडमॅप कसा असेल? याच्यामध्ये कसं आहे सर, आता इंडियन सोसायटीमध्ये आपल्या IT कंपन्यांना पण माहिती आहे की लग्न आहे, मुलं वगैरे आहेत, या गोष्टीमुळे नॅचरली काही वर्षांचा किंवा महिन्यांचा गॅप हा लेडीजचा मुलींचा हा होतोच. हे कंपनीला पण माहिती आहे, हे कंपनीला पण माहीत आहे. पण आणि त्यानंतर कंपन्या खूप साऱ्या प्रमोटही करतात की अशा लेडीजने, अशा मुलींनी, ज्या गृहिणी आहेत त्यांनी परत IT इंडस्ट्रीमध्ये यावं. त्यासाठी खूप चांगले कॉर्पोरेट प्रोग्रामसुद्धा असतात, अगदी MNCचे सुद्धा असतात. त्याला नाव दिलेलं असतं की जसं रिटर्न टू वर्क प्रोग्राम, असं प्रत्येक कंपनीचे सुंदर सुंदर नावं त्याला दिलेली असतात. सगळ्या कंपनीज प्रमोट करतात की यस तुमचा करिअर गॅप काही फॅमिली कारणामुळे झाला, आता तुम्ही तुमचं करिअर परत चालू करा. ओके. फक्त याच्यामध्ये एक्सपेक्टेड एकच असतं IT कंपनीजला की ठीक आहे तुम्ही 4 वर्षापूर्वीच्या 5 वर्षापूर्वी पासआउट झाला होता तेव्हा ITमध्ये लागणाऱ्या गोष्टी काही वेगळ्या होत्या, पण आत्ताची ITची टेक्निकल डिमांड काहीतरी वेगळी आहे. आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतो, तुम्ही फक्त लेटेस्ट स्किल सेट तुमच्यासोबत ठेवा. तर त्या सर्व ज्या आपल्या गृहिणी आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे की आज मला IT इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळण्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी पाहिजे, ती माझ्या रिझ्युमेमध्ये नाही आहे, ओके, मी ती शिकली पाहिजे, त्याच्यामध्ये हँड्स ऑन प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचं थरो नॉलेज घेतलं पाहिजे आणि तो रिझ्युमे पुढे कंपनीला फॉरवर्ड केला पाहिजे. सो अशा प्रकारे जर काम केलं तर सर खूप साऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी उत्तम IT करिअर चालू केलेलं आहे. ओके. पण सर इथं एक मुद्दा मला उपस्थित करावा असं वाटतं की जे मोठ्या सिटीतले मुलं आहेत ते तर लगेच IT मध्ये प्लेस होऊन जातात, पण जे सामान्य घरातले म्हणजे आपण म्हणतो ना की तालुका लेवलचे जे कॉलेजेस असतात तिथून पासआउट झालेले जे मुलं असतात ते ITचे कोर्सेस कम्प्लीट करतात, तयारी पण करतात, परंतु त्यांना बऱ्याच कंपनीमधून इंटरव्ह्यूजमध्ये रिजेक्शन मिळतं. तर याचं काय मेन कारण? असं मेन कारण जसं तुम्ही म्हटलं सर, ते कोर्सेस करतात. याच्यामध्ये त्यांनी हे पाहिलं पाहिजे की जेव्हा आपण कोर्स करतोय, भले तो क्लासरूम मोडमध्ये असेल किंवा ऑनलाईन मोडमध्ये, तर आपण त्याच्यामध्ये पूर्ण 100% एफर्ट्स टाकलेले आहेत का? समजा काही काही स्टुडंट्स ऑनलाईन मोडमध्ये कोर्स करतात तर फक्त चालू आहे, बॅच चालू आहे, ऑनलाईन आपण काही प्रश्न विचारायचे नाही किंवा काही रेडीनेस त्याच्यामध्ये दाखवायचे, असं नाही झालं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही ते शिकताय, भले कुठल्याही मोडमध्ये शिका, क्लासरूम मोडमध्ये शिका, ऑनलाईन मोडमध्ये शिका, 100% शिकण्यामध्ये एफर्ट्स पुट करा, कारण त्या व्यतिरिक्त जास्त आजूबाजूला तुम्हाला गाईड करायला कोणी नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे सर्वांचा, जो थोडासा मी ओपन अपली आपल्या सर्वांसमोर बोलतो. याच्यामागे कुणाला दुखावण्याचा माझा उद्देश नाही आहे, पण रिॲलिटी जर आपण खरं आधी पाहिली तर पुढच्याच ठेस मागचा शहाणा ह्या म्हणीप्रमाणे आपण स्वतःला बदलू शकतो. तर याच्यामध्ये कसं होतं सर, कुठेतरी मुलांची याच्यात चूक नाही आहे, पण जर एखादं टायर 2 टायर 3 कॉलेज आहे, सामान्य आपल्या मध्यमवर्गीय घरातली मुलं शिकत आहेत तिथे, तर त्यांना इंग्लिशबद्दल एक सकारात्मक वातावरण आजूबाजूला भेटत नाही. त्यातल्या काही मुलांची अशी इच्छा असते की माझं मी इंग्लिश इम्प्रूव्ह करावं, मी कुणाशी तरी बोलावं, पण ते बिचारे बोलणार कोणासोबत. आणि मग जेव्हा ते IT कंपनीच्या इंटरव्ह्यूची वगैरे तयारी करायला लागतात, अचानक त्यांना तो डिफरन्स जाणवतो. अरे IT कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये, इव्हन कंपनीमध्ये मला इंग्लिश तर एक्सलंट नाही पण अबोव ॲव्हरेज तर पाहिजे. मग त्या बिचाऱ्यांचं थोडंसं एक कात्रीत सापडल्यासारखी सिच्युएशन होती. सो अशा सर्व स्टुडंट जे आपले टायर 2 टायर 3 सिटीमधले आहेत, प्लीज जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला, जेव्हा तुम्ही आज हा पॉडकास्ट पाहताय त्या दिवसापासून टेक्निकलसोबत इंग्लिश कम्युनिकेशनवरती इम्प्रूव्हमेंट करायला प्लीज चालू करा, कारण टेक्निकल प्लस कम्युनिकेशन ह्या 2 स्किल्स IT मध्ये
बेस्ट पॅकेज मिळवून देतात आणि बेस्ट चांगल्या कंपनीमध्ये एंट्री करून देतात. आणि त्यासाठी आजकाल आणि त्यासाठी आपल्याला आजकाल असं कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही. खूप सारे फ्रीवाले AI ॲप्स आलेले आहेत, जिथं तुम्ही त्या ॲपसोबत एखाद्या विषयावरती बोलता. ते ॲप तुमचं ग्रामर करेक्ट करतं, ते ॲप तुम्हाला रिस्पॉन्ड करतं. सो जो मोबाईल आपल्या हातामध्ये आहे त्याचा उपयोग करा या गोष्टींसाठी. असं ओके. तर सर आता 2026 मध्ये जे मुलं डिग्री पास आउट होतील त्यांचा असा माइंडसेट असतो की आपण कॉलेज झाल्यानंतरच कोर्स करूयात आणि मग आपल्याला जॉब जॉईन करूयात. तर त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाईस असेल? याच्यामध्ये कसं आहे सर, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे खूप जास्त वेळ आहे. पण जी मुलं 2026 मध्ये आता पासआउट होणार आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजमधून फायनल इयरचा डिग्रीचा तुमचा पेपर देऊन बाहेर पडणार आहे, त्यानंतरचा येणारा एकूण एक दिवस हा आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्या प्रोफाईलमध्ये करिअर गॅप म्हणून ॲड होत जातो. आणि कुठल्याही ग्रॅज्युएटला हे माहिती आहे की जेवढा करिअर गॅप जास्त तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी या हळूहळू कमी होत जातात. त्याच्यामुळे या गैरसमजामध्ये राहायचं नाही. आणि काही मुलांचा या सगळ्या गोष्टीतच 1 वर्षाचा गॅप होतो. मग ते फ्रेशरही राहत नाहीत, ते फ्रेशर विथ 1 इयर करिअर गॅप होतात, जेणेकरून त्यांना मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी अजून जास्त कमी होतात. त्याच्यामुळे अपग्रेडेशन करायला सुरुवात जेवढं लवकरात लवकर करणार आहे तेवढं बेनिफिशियल आहे. ओके. आणि जे काही इन्स्टिट्यूट आहेत, आता बरेच मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत, पण मग तिथं मी एक पर्सनली गोष्ट ऑब्झर्व केली की तिथं अशी 60-70 लोकांची बॅच असते. बरोबर. येस. पण मग आता मला सांगा की जर एखादा मुलगा एवढ्या मोठ्या बॅचमध्ये जर जॉईन होतोय तर त्याच्याकडे कायच लक्ष दिलं जाणार आहे आणि तो खरंच तेवढा कॅपेबल बनणार आहे का भविष्यामध्ये? कसं होतं सर, जे आपली सामान्य मध्यमवर्गीय घरातली जी मुलं आहेत त्या मुलांचं कसं होतं, मी सुद्धा त्याच कॅटेगरीतनं आहे. तर होतं असं की एवढ्या जणांच्या बॅचमध्ये आपल्याला प्रश्न विचारायची हिंमतच होत नाही. असं वाटतं की बाकीचे स्टुडंट आपल्याकडे कशा नजरेने बघतील, आपण टेक्निकलच्या बाबतीत तर जास्त वेळ घेतोय की काय. एक्झॅक्टली. त्यामुळे IT ला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्यामुळे IT करिअर चालू करण्यासाठी ज्या गोष्टी शिकायला लागतात त्या अशा 40-50 जणांच्या बॅचमध्ये शाळेसारखं शिकून नाही जमत सर. त्याला पर्सनलाइज अटेन्शनच लागतं. लिमिटेड एक 10-12 स्टुडंटची बॅच, जिथं ट्रेनर प्रत्येकाला एक पर्सनली अटेन्शन देऊन शिकवतात. अशा प्रकारचंच जे ट्रेनिंग आहे ते यस इन्फोटेकमध्ये होतं. म्हणून आपले स्टुडंट हे जास्तीत जास्त प्लेस होतात आणि लवकर प्लेस होतात. पण सर एक गोष्ट आहे की तुमच्यासारखे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत ते स्टुडंटकडून 1-1.25 लाख रुपये घेत असतात. तर खरंच तेवढे द्यायला पाहिजे का? खरंच सर, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी लागतात, अगदीच लाख रुपये, 1.25 लाख रुपये ही या गोष्टींची फी नाही आहे सर. खरंच नाही आहे. ते काय होतं, मुलांना तशा प्रकारे विनाकारण ट्रिक केलं जातं. त्या बिचाऱ्यांनाही जास्त माहीत नसतं. खूप काही गोड गोड कमिटमेंट दिल्या जातात, ऑफकोर्सच्या नंतर होत नाहीत. त्याच्यामुळे अगदी 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख ही IT कोर्सेसची फी नाही आहे सर. ती जवळपास त्याच्यापेक्षा निम्म्याच फीमध्ये मुलांना मिळायला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली जास्तीत जास्त मुलं ही IT मध्ये जाणार आहेत. आणि तेच काम यस इन्फोटेक करत आहे. ओके. तर सर या गोष्टीसाठी तर खरंच थँक्यू सो मच. कारण मी सुद्धा पाहिलं की म्हणजे आजकाल खूपच जास्त फीस झालेली आहे आणि सगळं ते प्रोफेशनलिझमच्या नावाखाली ते सगळं केलं जातं आणि शेवटी आपण पाहतो की त्याचे रिझल्ट फार कमी येतात. मुलांना ज्या पद्धतीने जॉब लागले पाहिजे ते लागत नाही आणि त्याचं आउटपुट काहीच येत नाही शेवटी. नक्कीच. सर ही जी ओव्हरऑल जर्नी आहे की एखादा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला जातो, मग 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो, त्यानंतर लगेच त्याला IT च्या करिअरमध्ये सेट व्हायचं असतं. यासाठी बराच पैसा खर्च होतो, बरोबर? तर पॅरेंट्सला ना कुठेतरी प्रेशर येतं की आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ते मुलांवरती पण कुठेतरी प्रेशर टाकलं जातं. तर या सगळ्यांमध्ये तो जो मुलगा आहे की जो प्रिपरेशन करतोय, इंटरव्ह्यूसाठी पण मेहनत घेतोय, पण मग त्याचं सिलेक्शन नाही होते, तर त्याचं ओव्हरऑल समाजानेच त्याच्यावरती असं दबाव आणल्यासारखं होतं. तर यासाठी पॅरेंट्सला तुम्ही काय सजेशन द्याल की त्यांनी कसं मेंटॅलिटी ठेवली पाहिजे त्यांची? सर या केसमध्ये कसं आहे, जे आपले सगळे महाराष्ट्रातले सगळे सुजाण पालक हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना मला हे सांगणं आहे की जेव्हा आपले पालक त्यांच्या पिढीमध्ये एक फ्रेशर होते किंवा बिगिनिंग फेज ऑफ करिअर होते, तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मेजर फरक काय, आपले पॅरेंट जेव्हा फ्रेशर्सच्या त्यांच्या फेजमध्ये होते लाईफच्या, तेव्हा डिग्री इक्वल टू जॉब हे समीकरण फिक्स होतं. रॅदर त्यावेळेस डिप्लोमा इक्वल टू जॉब हे समीकरण पण फिक्स होतं. IT वाल्यांना पण जॉब मिळायचा, ते तर आहे. सो ITI वाल्यांना पण जॉब मिळायचा त्यावेळेस. पण आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्या पॅरेंट्सला मला हे सांगणे, डिग्री इज इक्वल टू जॉब हे समीकरण राहिलेलं नाही. मग डिग्रीची काय व्हॅल्यू नाही आहे का? कारण बरेच पॅरेंट जे आहेत आपल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे आहेत, मी पाहिलेलं आहे अगदी काही वेळेस शेती विकून, शेती गहाण ठेवून किंवा दागिने वगैरे घरातले गहाण ठेवून
नातेवाईकांकडनं कुणीतरी व्याजाने पैसे घेऊन आपल्या मुलांचं ग्रॅज्युएशन ते करवतात. मग अशा वेळेस त्यांना वाटणं साहजिक आहे, अरे माझ्या मुलांना लवकर जॉबला लागावं. पण परिस्थिती ही झालेली आहे की ती डिग्री आजकाल जॉबचं कन्फर्मेशन नाही राहिलेली. मग डिग्री हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला. हां बाबा, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी किंवा कंपनीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की मिनिमम एवढं एज्युकेशन पाहिजे, तो क्रायटेरिया झालेला आहे. मग अशा पालकांनी काय करणं, एवढे वर्ष तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट केलेलाच आहे, अजून काही महिन्यांचा जरी तुम्ही वेळ दिला तर नक्कीच ते स्पेसिफिक गोष्टी स्पेशलायझेशन गरजेचं आहे, जे आय टी कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी लागतं. ते स्पेशलायझेशन ते मुलं करतील आणि त्याच्यानंतर नक्कीच त्यांचं एक चांगलं आय टी करिअर चालू होणारच आहे. सो अशा केसमध्ये थोडासा संयम डिग्रीनंतर पालकांनी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, एक लक्षात घ्या, सर्व पालकांना मला हे सांगायचं आहे की तुमचा मुलगा आहे ना, तुमच्या नकळत खूप साऱ्या लढाया लढतोय. पहिली गोष्ट, त्याच्या कॉलेजमधलं एखादं तरी कुणीतरी चांगल्या पॅकेजने प्लेस होतं, सो ते कंपॅरिझन होतं, तिथं त्याला फ्रस्ट्रेशन येतं, नाही का, ती एक लढाई. दुसरी गोष्ट, तो 10 ठिकाणी दररोज ॲप्लाय करतोय, वेगळ्या वेगळ्या जॉब पोर्टल्सवरून, तिथनं त्याला रिजेक्शन येतोय, ती एक लढाई तो लढतोय. एखाद्या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू जर त्याला कॉल मिळाला तर काही कम्युनिकेशन स्किल्स वगैरे अशा गोष्टीमुळे त्याचं सिलेक्शन होत नाही तिथे, ही एक लढाई तो समाजामध्ये लढतो. बाकीचे जे नातेवाईक, त्याच्यानंतर 4 जे आजूबाजूचे लोक आहेत त्याच्याकडे अशा नजरेने पाहतात, अरे आता झालं ना तुझं ग्रॅज्युएशन, आता तरी तू जॉबला लागला नाहीस, अजूनही तो बेरोजगार आहे का, ही एक लढाई तुमचा मुलगा लढतो. एवढ्या लढाई डायरेक्टली इनडायरेक्टली तो लढत असताना ॲटलिस्ट तुमचं घर हे त्याच्यासाठी अजून एक युद्धभूमीत बनवून देऊ नका. ॲटलिस्ट घर तरी त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम असू द्या. तो आयुष्यभर बेरोजगार नाही राहणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ही जी फेज आहे त्याच्या लाईफमधली, ही टेम्पररी फेज आहे. तो आयुष्यभर बेरोजगार नाही राहणार आहे. सो तुम्ही त्याला या गोष्टी विश्वासात घेऊन बोला खरंच कुठेतरी, की मला माहिती आहे तू तुझ्या डिग्रीला चांगली मेहनत घेतलेली आहेस, काही पर्टिक्युलर गोष्टीच्यासाठी तुला अजून थोडी मेहनत घ्यायची आहे, एक पॅरेंट्स म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला सपोर्ट करतोय. असे 4 शब्द जर प्रेमाने बोलला ना, मी गॅरंटी देतो त्या पालकांना की तुमची मुलं दुप्पट जोमाने मेहनत घेतील तुमचा विश्वास सार्थ ठेवण्यासाठी. फक्त तुम्ही त्याला सपोर्ट करा. तुम्ही त्याला खच्चीकरण करून, टोमणे मारून त्या बिचाऱ्याला अजून जास्त दुखवण्यात खरंच काही पॉईंट नाही आहे. ओके सर, आता बऱ्यापैकी डिस्कशन तर झालेलं आहे, पण मग एक शेवटचा पण महत्त्वाचा क्वेश्चन मला अजूनही विचारावासा वाटतो की कसं असतं ना, की आता माझ्या पण जवळचे बरेच एक्सपिरियन्सेस आहे की त्यांनी काय असतं की त्यांनी आय टीचं इन्स्टिट्यूट जॉईन केलेलं असतं, पण ज्या प्रमाणात रिझल्ट मिळाला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. तर हे जे पॅरेंट्स आहेत, जे नवीन स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी काय ॲडवाईस असेल कुठलंही एक चांगलं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना? कसं आहे सर, जे कुठले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ज्यांना 2026मध्ये आपलं आय टी करिअर चालू करायचं आहे, त्यांना मला काही बेसिक 3-4 गोष्टी सांगायच्या आहेत. एवढ्याच गोष्टी जरी त्यांनी पाहिल्या तर नक्की ते एक चांगलं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकणार आहे. त्यातले पहिली गोष्ट म्हणजे हे नक्की पहा की जे कुठलं इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन करताय त्याचे जे कोणी ओनर, फाउंडर, डिरेक्टर वगैरे जे काही आहेत ते खरंच टेक्निकल बॅकग्राऊंड आहेत का, ते खरंच टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत का, त्यांना खरंच आय टीचा गंध आहे का, त्यांनी कधी आय टीमध्ये काम केलेलं आहे का. याचं कारण असं आहे, आय टी हायली टेक्निकल फील्ड आहे, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड फील्ड आहे. जर ओनर, डिरेक्टर, फाउंडर जे कोणी असेल मेन पर्सन तेच जर आय टी फील्डचं नसेल तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण असण्याची शक्यता आहे खूप कमी. ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट हे नक्की पाहिलं पाहिजे की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. कारण खूपच नवीन आहे, स्टुडंटला काहीतरी गोड गोड कमिटमेंट मिळत आहेत आणि नंतर 8-10 महिन्यामध्ये इन्स्टिट्यूट रातोरात गायब होते, असे काही प्रकार पुण्यामध्ये झालेले आहे. सो ॲटलिस्ट बऱ्याच वर्षांपासून ते इन्स्टिट्यूट आहे का नाही हे पण स्टुडंटने आणि पॅरेंट्सने पाहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट की त्या इन्स्टिट्यूटचे जे स्टुडंट्स आहेत आधीचे ते किती प्लेस झालेले आहेत, तिथून त्यांना प्लेसमेंट कॉल मिळाले आहे का, त्यांचं स्वतःचं सक्सेसफुल आय टी करिअर चालू झाले आहे का, ह्या गोष्टी पण स्टुडंट्सने आणि पालकांनी पाहिल्या पाहिजेत. ही तिसरी गोष्ट. आणि सगळ्यात चौथी महत्त्वाची गोष्ट की कुठलाही विद्यार्थी हा आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कशासाठी जॉईन करणार आहे तर त्याला ट्रेनिंग झाल्यानंतर प्लेसमेंट पाहिजे. आणि ते जॉब मिळण्यासाठी फक्त बोलून होणार नाहीये, तर त्या जॉब कॉल्सवरती काम करणारी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे गोष्टी तरी नक्की चेक करा की त्या इन्स्टिट्यूटची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का, जी तुमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यू कॉल्सवरती, जॉब कॉल्सवरती काम करणार आहे. सो एवढ्या जरी गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर नक्कीच तुम्ही एक बेस्ट आणि चांगलं आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सिलेक्ट करूच शकता. ओके. तर सर, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर 4 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की जो फाउंडर आहे, डिरेक्टर आहे, तो टेक्निकल बॅकग्राऊंडचा आहे की नाही हे त्यांनी चेक करायचं आहे. त्यानंतर किती वर्ष जुनं ते इन्स्टिट्यूट आहे,
त्यानंतर किती मुलं तिथून प्लेस झालेली आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं की तिथं डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे की नाही. तर या 4 गोष्टी प्रत्येक पॅरेंट्सनी, प्रत्येक मुलांनी त्या चेक केल्याच पाहिजे. तर सर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि पुन्हा एकदा एक खूप इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट आमच्या ऑडियन्ससाठी दिला, म्हणून खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद सर. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, कोणी स्टुडंट्स असतील की ज्यांना आय टीमध्ये करिअर चालू करायचं असेल, आय टीमध्ये चांगलं लाखोंचं पॅकेज मिळवायचं असेल, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याने काय होईल की तुमच्या एक व्हिडिओ शेअर केल्याने कदाचित त्या मुलाचं आयुष्य बदलू शकतं, त्याचं करिअर सेट होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रत्येक गरजू मुलापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला संदीप सरांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचं जे येस इन्फोटेक इन्स्टिट्यूट आहे त्याला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, तर त्याच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या मी कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही श्रीमंत स्टुडिओचा पॉडकास्ट पाहून त्यांच्याकडे गेलेले आहात. ते तुमच्यासाठी काहीतरी डिस्काउंट नक्कीच करतील.